आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची खरंच ही फार मोठी म्हणजे वेदना आहे की एखाद्या महामंडळाच्या लाभार्थ्यांनी जर 1 महिन्याच्या आतमध्ये जर व्याज परतावण्यासाठी जर क्लेम केला नाही तर तो त्या ठिकाणी त्याला परत मिळत नाही, ही आमची महामंडळामधून नियमावली केलेली आहे। त्याच्यामुळे लाभार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे। जर एखादा लाभार्थ्यांनी महिन्याच्या आत क्लेम केला नाही तर त्याला रिजेक्ट केलं जातं किंवा थांबवलं जातं, मात्र जर महामंडळाकडून पैसे देताना उशीर झाला तर मग ते लाभार्थ्यांना कसं सहन करायचं? नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन MD आल्यामुळे थोडं गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये लाभार्थ्यांना जवळजवळ 4-4, 5-5 महिने व्याज परतावा देता आला नाही। ह्याच्यामागची काही कारणं अशी आहेत की आमच्या महामंडळामध्ये MDला अधिकार आहे, शासकीय अधिकार आहे की तो व्याज परतावा देण्याचा। आता हे सगळे MD येतात, मोठमोठे पदावर काम केलेले असतात, जबाबदारी असतात, त्यांना महामंडळ ते जास्त प्राधान्य दिलं जात नाही, पण ही शोकांतिक आहे। परंतु नक्कीच काही महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की लाभार्थ्यांकडनं चुकलं तर तुम्ही व्याज परतावा देत नाही, परंतु जर महामंडळाने 4-4 महिने व्याज परतावा दिला नाही तर काय? त्याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये बदल करून जो मी महामंडळाच्या बैठकीमध्ये मी विषय घेतला होता, आमचे जे प्रधान सचिव आमचे संचालक आहेत महामंडळाचे, त्यांनाही विचारलं की मग आपल्या MDंच्या काही चुकामुळे, अधिकाऱ्यांच्या चुकामुळे जर व्याज परतावा उशिरा गेला तर त्या लाभार्थ्याला 4 पैसे जास्त देता आले पाहिजे। जर आपण लाभार्थ्यांसाठी नियम करतो तर महामंडळासाठी काही नियम असले पाहिजेत, कारण आपला उद्दिष्ट हा संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लाभार्थ्याचा दृष्टिकोन ठेवून महामंडळाची रचना केलेली आहे, MDंसाठी रचना केलेली नाही आहे। त्याच्यामुळे MDचं कर्तव्य आहे की त्याने वेळेवर लाभार्थ्यांचे पैसे देण्याकरिता OTP द्यावे, अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे। परंतु जर त्यांचं चुकलं तर त्यांनाही त्याचा दंड लागला पाहिजे आणि लाभार्थ्यांना 4 पैसे जास्त गेले पाहिजे। याच्यासाठी पुढच्या बैठकीमध्ये आम्ही काहीतरी चांगली तरतूद करू। आणखी अशी देखील चर्चा आहे की जे काही या ठिकाणी अधिकारी येतात ते अधिकारी महामंडळाच्या या कामकाजाकडे दुर्लक्ष करतात, कारण सगळा जो व्यवहार आहे तो ऑनलाईन होत असतो, अशी देखील एक शंका किंवा आरोप आहे तो केला जाते। काय खरं आहे? खरं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भ्रष्टाचार मुक्त महामंडळ ही संकल्पना ज्या वेळेला राज्यामध्ये मांडली, त्याची जबाबदारी मला दिली। आज महामंडळाच्या लाभार्थ्यांना कुठेही 1 रुपयाला द्या लागत नाही, आणि म्हणून अधिकारी वर्ग हा कसा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याला 4 पैशाची अपेक्षा असते, आणि ज्या वेळेला त्याला कळतं की अरे इथं काहीच मिळत नाही मग ते लोक जरा कानाडोळा करतात, हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे। पण मी आज कराडमध्ये आदरणीय अजितदादा पवारांना भेटलो, त्यांनाही विनंती केली की आपल्या माध्यमातून एक बैठक लावावी आणि यामध्ये जरा स्पष्टीकरण असावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।